श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री सरस्वते नमः। स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर ब्रह्म, जय जय माखन चोर। भक्ति भक्त भगवत गुरु चतुर्नाम वपुएक, इनके पदवादा की नासत विघ्न अनेक। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सरकार की जय। गुरु गंगागिरि जी महाराज की जय। गुरु नारायण गिरि जी महाराज की जय। जय जय श्री राधेश्याम। जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे। जय राधे 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 प्रिया प्रिया म्हणा। श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया। श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया। श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया। श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया मना। श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया। श्री राधे जय राधे
श्री राधेशा. नंदनंदन यशोदानंदन गोपिका जनवल्लभ राधिका प्राणवल्लभ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा कलिमल हारिणी भवताप विनाशिनी असणारी ही भागवती गंगा, ही ज्ञानगंगा गेल्या 3 दिवसापासून आपल्या हनुमंत गावामध्ये या ठिकाणी ही भागवती गंगा प्रवाहित झालेली आहे. ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सरला बेट पीठाधीश्वर आदरणीय परमपूज्य महंत हिंदू हृदय सम्राट, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रेरणास्थान गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या अनंत कृपा आशीर्वादाने गेल्या या ठिकाणी 3 दिवसापासून संगीतमय श्रीमद भागवत कथा या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे. निमित्त कारण आहे कैलासवासी गंगा भागीरथी परिगबाई हनुमंता पाटील भांडे या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध या भांडे परिवाराने, त्यांच्या सुपुत्रांनी, त्यांच्या परिवाराने या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे. त्या मातोश्रींचे सुपुत्र आहे निवृत्ती हनुमंता पाटील भांडे, श्री ज्ञानेश्वर हनुमंता पाटील भांडे. त्यांच्या कन्या आहे सौभाग्यवती मंदाबाई वाल्मिक पाटील उगले, सौभाग्यवती नंदाबाई जगन्नाथ पाटील उगले, सौभाग्यवती सुनंदाबाई नवनाथ पाटील गवळी, सौभाग्यवती उज्ज्वला नवनाथ पाटील तुपे. त्यांचे नातू आहे श्री भरत निवृत्ती पाटील भांडे, चिरंजीव अविनाश ज्ञानेश्वर पाटील भांडे, कृष्णा ज्ञानेश्वर भांडे आणि त्यांचा संपूर्ण या ठिकाणी भांडे परिवार आपल्या आईचं, आपल्या आजीचं वर्ष श्राद्ध मुक्ती प्रदान करणारी कथा धन्या भागवते वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य कृष्ण लोक फल प्रदः. मुक्ती प्रदान करणारी कथा श्रीमद भागवत महापुराण कथा गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. कथा म्हणजे आनंद, कथा म्हणजे परमानंद. 4 दिवसापासून या ठिकाणी आनंद प्रवाहित झालेला आहे. कथेमध्ये एवढा आनंद येतो, एवढा आनंद येतो की आपल्याला 2 घंटे 3 घंटे घरची काही आठवण येत नाही. कोणी आजारी असलं तरी इथं येऊन बसलं तर दुखणं सुद्धा काही आठवत नाही, दुःख सुद्धा विसरून जातो माणूस. कारण हा धर्ममंडप असा पवित्र आहे. इथली चरणरज जरी तुम्ही मस्तकाला लावली ना तरी सुद्धा जीवन धन्य करणारी कथा आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, चरण रजा वंदिता, चरण रजा वंदिता, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. कथा म्हणजे नेमकं काय तर त्रिवेणी संगम या ठिकाणी कथा आहे. जिथं जिथं कथा होते तिथं देव भक्त आणि नाम. इथं ग्रंथ रूपाने साक्षात कन्हैया भगवान परमात्मा विराजमान आहेत. तुम्ही आम्ही सगळे भक्त आहोत आणि इथं येऊन आपण काय करतोय, गप्पा मारतो का नाही ना. ऐका जे तो मी भक्त भागवत, 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 ऐका जे तो मी भक्त भागवत,
तो मी भक्त भागवत आपुलाल चित्त शुद्ध करा आपुलाल चित्त शुद्ध करा ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा प्रेम रस आनंद रस या ठिकाणी प्रवाहित होत आहे. म्हणून या धर्म मंडपामध्ये कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे. देव भक्त आणि नाम. देव म्हणजे कथा ग्रंथ आहे. तुम्ही आम्ही भक्त आहोत आणि इथं येऊन देवाचं चिंतन आपण करतो, देवाचं नामस्मरण करतो, देवाचं भजन करत आहे. आणि तेथेचे उत्तम लावली चरण रज जरी मस्तकाला लावली तरी सुद्धा अनंत जन्माचा पाप नाहीस करण्याचं या ठिकाणी पावर सामर्थ्य या भूमीमध्ये आहे. ही भूमी म्हणजे सामान्य भूमी नाही. ज्या ठिकाणी भागवत कथा होत असते ती भूमी पवित्र होत असते. तो परिसर या ठिकाणी पवित्र होत असतो. 3 दिवसापासून भागवती गंगा ज्ञानगंगा प्रवाहित झाली. कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई हनुमंत भांडे यांच्या स्मरणार्थ प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या उद्धारार्थ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत. काल आपण कथा ऐकली आणि एवढा पापी असलेला दुराचारी असलेला धुंदुकारी काल भागवत कथेमुळे मुक्त झाला. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, धुंदुकारीचं कल्याण झालं, आपलं होईन का? धुंदुकारीचा उद्धार झाला, आपला होणार का? धुंदुकारीला नेण्याकरता विमानाला आपल्याला येईल का? धुंदुकारीनं या ठिकाणी आपल्या स्वतःचं कल्याण करून घेतलं कथा ऐकून. खरंच उद्धार होणार, खरंच मुक्त होणार, खरंच पापातून आपण या ठिकाणी मुक्त होणार. तर भागवतामध्ये, ग्रंथामध्ये, पुराणांमध्ये जेव्हाही कथा प्रसंग या ठिकाणी सांगितल्या जातात, कथा सांगितल्या जातात, त्या सामान्य पाप्याच्या कथा सांगितल्या जात नाही. सगळ्यात मोठा पापी, एवढा पाप या ठिकाणी या धुंदुकारीनं केलं, एवढं पाप केलं. काल आपण कथा ऐकली ना, किती पाप या ठिकाणी केलं या धुंदुकारीने. वेश्यांच्या नादी काय लागला, मदिरा प्राशन काय केली, आई वडिलांची सेवा कधी केली नाही, संत संग कधी नाही, कधी कीर्तन नाही, कधी माळ घातली नाही, कधी कथेला गेला नाही, कधी संतांच्या चरणाजवळ जाऊन बसला नाही, दान धर्म नाही, पूजा पाठ नाही, काहीच नाही. ब्राह्मणाच्या कुळात जन्माला येऊन काहीच नाही. एवढा पापी धुंदुकारी, त्याचाही उद्धार भागवत कथेने झाला. तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांची कथा सांगत बसायची गरज नाही. एवढा मोठा पापी असलेला धुंदुकारी सुद्धा भागवत कथेमुळे मुक्त होतो. तर तुमच्या आमच्या छोट्या छोट्या पाप्यांच्या कथा भागवताने सांगितलेल्या नाही, सांगायची गरज सुद्धा नाही. सगळ्यात मोठा पापी, आपण कितीही पाप करायचं ठरवलं तरी धुंदुकारी इतका आपल्याला पाप करता येईल का? नाही ना. धुंदुकारी इतकं आपल्याला पाप करता सुद्धा येणार नाही. धुंदुकारीचा सुद्धा उद्धार भागवत कथेमुळे होतो. तुमचा आमचा 100% गॅरंटी, 1001% भागवत कथा कल्याण करणार, याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. नो डाऊट भागवत कथा मुक्ती प्रदान करणारी आहे. काल आपण या ठिकाणी राजा परीक्षिताला शाप लागल्याची कथा संक्षिप्तामध्ये श्रवण केली. आज जो राजा परीक्षित आहे, गंगेच्या तटावर कलकलीनादाने गंगा मैयाच्या पवित्र तटावर या ठिकाणी शुकदेव राजा परीक्षिताचं आगमन झालं. राजा परीक्षिताला शाप लागला. 7व्या दिवशी मरण राजाचं या ठिकाणी राजाला दिसायला लागलं. कितव्या दिवशी? 7व्या दिवशी.
आणि हा जो राजा परीक्षित आहे, श्रृंगी ऋषीचा राजाला शाप लागला, पण राजाला जो शाप लागलेला आहे हा आत्ता लागला नाही, जेव्हा राजा लहान होता. पांडवांचा नातू आहे, उत्तरेचा मुलगा आहे, अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा असलेला हा राजा परीक्षित जेव्हा या ठिकाणी या पांडवांच्या राजवाड्यामध्ये छोटासा बाळ परीक्षित, लहान असलेला 4-4.5 वर्षाचं वय या बाळाचं, परीक्षिताचं वय 4 वर्षाचं. आणि हा परीक्षित हातामध्ये काळी दोरी घेतली आणि काळी दोरी घेऊन साप जसा मुलगा आपल्या घरामध्ये दोरी घेतो साप खेळतो ना, असाच हा राजा परीक्षित हातामध्ये दोरी घेऊन साप खेळत होता. आणि जेव्हा या ठिकाणी साप खेळणं चालू आहे, तेवढ्या वेळामध्ये एवढा रागट महात्मा आहे, त्यागी महात्मा दुर्वासा ऋषीचं आगमन झालं. दुर्वासा ऋषी एवढे रागीट आहे, एवढे क्रोधिष्ट आहे. या छोट्याशा बाळाने परीक्षिताने पाहिलं त्या बाबांकडे आणि आपल्या हातामध्ये खेळत असलेली दोरी बाबांच्या अंगावर फेकली. छोटस बाळ, काहीच माहित नाही त्याला कोण बाबान, कोण रागीट महात्मा, कोण त्यागी महात्मा. दोरी फेकली न ओरडला ना, साप म्हणल्याबरोबर बाबा सुद्धा घाबरले ना. साप आला का काय? सापाची भीती कोणाला वाटत नाही. दुर्वासा ऋषी सामान्य नाही, त्यागी महात्मा आहे, क्रोधी महात्मा आहे. सगळे देवी देवता सुद्धा थरथर कापतात त्या बाबाला. पण साप म्हणल्याबरोबर बाबा घाबरले. आपण सापाला एवढे घाबरतो, साप नाही. आताच्या बाया पाल जरी घरात दिसली तरी घराच्या बाहेर, अशी परिस्थिती. बाबाने साप ऐकलं, बाबा घाबरले ना. आणि हा छोटासा बाळ 4-4.5 वर्षाचा परीक्षित हसायला लागला मोठ्याने. बाबाला हसवलं, बाबाला फसवलं. परीक्षित हसू लागला, बाळ हसू लागला. पण बाबा सामान्य नव्हता. बाबाने पाहिलं, मला याने साप म्हणून घाबरवलं, पण साप नाही, दोरी आहे. त्या बाळाकडे पाहिलं, परीक्षिताकडे पाहिलं आणि बाबाचा पारा वाढला ना, पारा सरकला ना. तळपायाची आग मस्तकामध्ये गेली, लाल बुंद डोळे झाले आणि रागाने पाहिलं परीक्षिताकडे. हे बाळा, हे पोरा, हातामध्ये पाणी घेतलं बाबाने आणि भयंकर शाप दिला. मला साप म्हणून घाबरलं, मी शाप देतो तुला. 7व्या दिवशी तुला तक्षक सर्पदंश होईल आणि तुझा मृत्यू होईल. शाप या ठिकाणी दुर्वासा मुनींनी दिला. जेव्हा सर्पदंश होण्याचा शाप या ठिकाणी प्राप्त झाला या छोट्या बाळाला, सगळे धावत पळत आले. पांडव आले, बाकीचे साधू आले, ऋषी आले आणि सगळे चिंतातुर झाले. कारण सगळ्यांनी विचार केला, हा जो बाळ आहे हा सामान्य नाही. पांडवांचा वंश चालू राहण्याकरता भगवान परमात्मा पांडवांच्या या सून जी आहे, उत्तरा जी आहे, तिच्या गर्भामध्ये गेले होते भगवंत. अश्वत्थाम्याने जेव्हा ब्रह्मास्त्र टाकलं या उत्तरेच्या गर्भावर आणि गर्भामध्ये असलेल्या बालकाला, या परीक्षिताला मारण्याकरता जेव्हा ब्रह्मास्त्र टाकलं, तेव्हा उत्तरा भगवंताकडे धावत पळत गेले. देवाच्या चरणावर या ठिकाणी लोटांगण घातलं आणि देवाला विनंती केली, देवा तुम बिन मारे कौन खबर ने, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. तुम बिन मोरे कौन खबरे ने, तुम बिन
मोर मुकुट पीतांबर सोहे कुंडल की छवि न्यारे गोवर्धन गिरधारी। देवा देवाच्या चरणावर लोटांगण घातलं उत्तरेने। देवा जळे माझी काया लागला ओनवा धावरे केशवा माय बापा। देवाच्या चरणावर जाऊन तिनं लोटांगण घातलं, कारण पाठीमागो ब्रह्मास्त्र लागलेले, अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र। भगवंतांनी अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या पाठीमागे लागलेले, आणि उत्तरा देवाला विनंती करू लागली, मी मेले तरी चालेल, पण माझ्या गर्भामध्ये माझ्या पोटामध्ये पांडवांचा वंशाचा दिवा आहे, पांडवांचा वंशाचा दिवा माझ्या गर्भात आहे। मी मेले तरी चालेल, पण माझ्या गर्भातल्या बाळाला वाचवा। देवा प्राणरक्षा कर। भगवान परमात्म्यांनी पाहिलं आणि असं छोटंसं रूप या ठिकाणी घेतलं, एवढं बारीक रूप घेतलं, सूक्ष्म रूप घेतलं, आणि उत्तरेच्या श्वासावाटे गर्भामध्ये प्रवेश केला देवाने। आणि त्या उत्तरेच्या गर्भावर या ठिकाणी आलेलं अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र कौमुदकी नावाच्या गदेने त्याला या ठिकाणी समाप्त केलं। आणि आतमध्ये गर्भामध्ये जो बालक या ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने मेलेला होता, मृत झाला होता। देवाने पाहिलं, अरे हा बाळ या ठिकाणी मेलेला आहे, आता पांडवांचा वंश समाप्त झाला। पण देव एवढे कृपाळू आहे, देव एवढे दयाळू आहे, या पांडवांचा वंश चालू राहावा याकरता भगवंतांनी त्या मेलेल्या बालकावर, गर्भातल्या मेलेल्या परीक्षितावर नजर टाकली, अमृत दृष्टी टाकली, आणि अमृत दृष्टी टाकून मेलेल्या बालकाला जिवंत केलं देवाने, जिवंत केलं। तोच बाळ आहे परीक्षित, जन्माला नंतर आला, पण जन्माला येण्याच्या अगोदरच गर्भातच देवाचं दर्शन झालं। जन्माला येण्याच्या अगोदर गर्भामध्ये देवाने कृपा केली, मेलेला बाळ परीक्षित या ठिकाणी पांडवांचा वंश चालू ठेवला। देवाने पांडवांवर वेळोवेळी कृपा केलेली, वेळोवेळी या ठिकाणी पांडवांवर देवाने कृपा केली। रात्रंदिवस या ठिकाणी देव पांडवांच्या मागे पुढे उभा राहिला। मागे पुढे ओ भार आहे सांभाळित, आलिया आघात निवाराया। भगवान परमात्मा पांडवांच्या रात्रंदिवस मागे पुढे उभा आहे, रात्रंदिवस। काय आहे बरं असं पांडवांनी केलेलं? अखंड या ठिकाणी पांडव जंगलामध्ये राहतात, अखंड वनवासामध्ये पांडव आहे, पण रात्रंदिवस देव त्यांच्या मागे पुढे। आज पांडवांच्या वंशाचं रक्षण सुद्धा भगवान परमात्म्यांनी केलं। भगवान परमात्मा एवढे कृपाळू, एवढे करुणाघन आहे, माऊलींना सुद्धा म्हणावं लागलं। हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये माऊलींनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। माऊलींना सुद्धा म्हणावं लागलं, द्वारकेचा राणा पांडवा घरी आहे, पांडवा घरी द्वारकेचा राणा राहतो। मी सांगत नाही, माऊली म्हणतात, माझं मत नाही। ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, व्यासांच्या खुणा म्हणजे व्यासाने लिहिलेलं वाङ्मय। भागवत पहा, व्यासांच्या खुणा भागवते, पद्मपुराण पहा, स्कंद पुराण पहा, महाभारत पहा, व्यासांचं लिहिलेले। ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणान, द्वारकेचा राणा पांडवा घरी। द्वारकेचा राणा आजही पांडवा घरी आहे, त्याचं कारण एकच आहे, पांडव कशाही हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहिले, पण ते कधी देवाला विसरले नाही।
पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवास हरीच्या देवास विसरते हरीच्या देवास आठविते पाहते पांडव अखंड पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवास परित्या देवासी आठवे परित्या देवासी आठवे प्रल्हादासी गीता करीतो दासी गीता करीतो जाचनी दासी गीता करीतो पाहते पांडव अखंड वनवासी पांडव अखंड वनामध्ये पण परी त्या देवासी आठवते पांडव कधी देवाला विसरले नाही कशाही परिस्थितीमध्ये असू द्या पण पांडव या ठिकाणी देवाला विसरले नाही म्हणून देव सुद्धा मागे पुढे उभा आहे ना रात्रंदिवस पांडवांनी देवाचं स्मरण केलं कशाही परिस्थितीमध्ये असो रात्रंदिवस पांडवांनी देवाचं आठवण ठेवली स्मरण ठेवलं नामस्मरण केलं म्हणून देव सुद्धा या ठिकाणी कृपा करतो देवाची जर आपण आठवण ठेवली देवाचं जर आपण नामस्मरण केलं तर देव आपल्याही मागे पुढे उभे राहायला तयार आहे पांडवांवर कृपा केली पांडवांचा वंशाचा दिवा परीक्षिताला या ठिकाणी जिवंत केलं देवाने आणि आज या दुर्वासा मुनीने शाप दिला की या बाळाचा मृत्यू होईल सर्पदंश होऊन परीक्षिताचा मृत्यू होईल पांडव आले सगळे या ठिकाणी साधू संत आले आणि सगळे विचार करू लागले आणि हात जोडून दुर्वासा मुनींना प्रार्थना केली बाबा तुम्ही रागीट आहात तुम्ही क्रोधिष्ठ आहात तुमचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आज तुम्ही ज्या बाळाला शाप दिलेला आहे हा बाळ दुसरं तिसरं कोणी नाही हा पांडवांचा नातू वंशाचा दिवा हा परीक्षित आहे या परीक्षिताला या ठिकाणी पांडवांचा वंश चालावा म्हणून देवाने गर्भामध्ये जाऊन या बाळाची रक्षा केली देवाने पांडवांचा वंश या ठिकाणी जिवंत ठेवला आणि तुम्ही आता या बाळाला सर्पदंश होऊन मरण्याचा शाप दिला आता देवाने या गर्भामध्ये जाऊन या बाळाची रक्षा केली ती वाया गेलं ना व्यर्थ गेलं ना तुम्ही कृपा करा आणि या बाळाला या ठिकाणी शापामध्ये शाप माग घ्या विनंती केली सगळ्यांनी पांडव तर काही बोलूच शकले नाही पण सगळ्या साधू संतांनी विनंती केली शाप मागे घ्या पण दुर्वासा ऋषींनी सांगितलं एखादा धनुष्याचा सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द दोन्हीही माग घेता येत नाही माझ्या मुखातून शब्द निघालेला आहे शाप निघालेला आहे आता तो माग घेऊ शकत नाही पण हा तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केली मग मी शाप बदलून देतो या बाळाला शाप दिलेला आहे सर्पदंश होऊन या बाळाचा मृत्यू होईल पण मी त्याला आशीर्वाद देतो आज राजा या बाळाला परीक्षिताचा या ठिकाणी सर्पदंश होऊन मृत्यू होणार होता पण मी आशीर्वाद देतो या बाळाचा सर्पदंश होऊनच मृत्यू होईल त्याच्यात बदल होणार नाही पण या बाळाला सर्पदंश आत्ता होणार नाही पांडवांचा वंश पुढे चालावा म्हणून हा बाळ मोठा होईल हिरावती सोबत विवाह होईल जन्मेजय इत्यादी 4 मुलं होतील पांडवांचा वंश पुढे चालू होईल आणि मग या बाळाला सर्पदंश होईल आणि मग बाळाचा मृत्यू होईल बाकीच्या साधू संतांनी दुर्वासा मुनींना विनंती केली सर्पदंश होऊन मृत्यू येणं हे काही शास्त्राने चांगलं सांगितलेलं नाही आणि तुम्ही आता याला शाप दिलेला आहे सर्पदंश होऊन मृत्यू होईल गुरुदेव जर याला सर्पदंश झाली तर अधोगती होईल ना
दुर्वासा मुनींनी सांगितलं, सर्पदंश होऊन याचा मृत्यू अवश्य होणार आहे, पण मी या बाळाला आशीर्वाद देतो की या बाळाला मरण्याच्या अगोदर म्हणजेच सर्पदंश होण्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर सूचना मिळेल की सर्पदंश कधी होणार आहे. आणि जेव्हा राजाला सूचना मिळेल, परीक्षिताला सूचना मिळेल, या परीक्षिताच्या उद्धाराकरता मी आशीर्वाद देतो, माझ्यासारखा एखादा ज्ञानी महात्मा येईल, शुकदेवासारखा एखादा ज्ञानी महात्मा या ठिकाणी, शुकदेवासारखा महात्मा या ठिकाणी साक्षात शुकदेवाचं आगमन होईल आणि श्रीमद भागवत कथेचं ज्ञानामृत या राजा परीक्षिताला ते पाजतील आणि त्याला या ठिकाणी सर्पदंश होऊन मरण्याच्या अगोदरच मुक्त करून टाकतील. माझा आशीर्वाद आहे. दुर्वासा मुनींनी लहानपणी दिलेला शाप आज राजा परीक्षिताला प्राप्त कळाला. कोणामुळे तर काल आपण पाहिलं ना, झाकीच्या माध्यमातून श्रृंगी ऋषीनं दिलेला शाप राजा परीक्षिताला कळालं. सर्वस्वाचा त्याग केला राजाने आणि गलकलिनादने गंगा मैयाच्या तटावर 4-4.5 वर्षाचा असताना लागलेला शाप पण दुर्वासा मुनींनी बदल करून दिला. पांडवांचा वंश पुढे चालू झाला. राजा परीक्षिताला सर्पदंशाची सूचना मिळाली. 7 दिवस शिल्लक राहिले आणि राजा गंगा मैयाच्या तटावर आला. डोळे बंद करून देवाची प्रार्थना केली. भगवंतांनी शुकदेवांना पाठवून दिले. अशी या ठिकाणी प्रार्थना केली होती, अशी प्रार्थना केली होती देवाला. देवा, डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी डगमग डोले माझे पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी
देवाला अर्थ हाक मारली आणि शुकदेवजी महाराजांना पाठवून दिलं देवाने. तत्रा भवत भगवान व्यास पुत्र यदृच्छया गामट मानोणपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्ट वृतैश्च बालैरवधूतवेषः. भगवान शुकदेवांचं आगमन झालं. त्यांना आसनावर बसवलं. राजा हात जोडून वंदन करून पूजन करून समोर बसला. राजाने एकच प्रश्न विचारला. ज्याचं मरण 7व्या दिवशी आलेले, ज्याचं मरण 7 दिवसावर आलेले, काय करायचं? उद्धार करून घेण्याकरता काय करावं? तरुण जाण्याकरता काय करावं? मरण धर्मा किम कर्तव्यम. ज्याचं मरण नजरे समोर आहे त्याने काय करावं? कशाचं ध्यान करावं? कशाचं स्तवन करावं? कशाचं चिंतन करावं? स्वतःचं कल्याण करून घेण्याकरता काय करावं? राजा परीक्षिताचा सुंदर प्रश्न शुकदेवजी महाराजांनी बोलायला प्रारंभ केला 2य स्कंधामध्ये. वर्याणेशते प्रश्नः कृतो लोकहितन्नृपः आत्मवे संमितः पुंसां श्रोतव्यादिषु या परः. शुकदेवजी महाराजांनी बोलायला सुरुवात केली. राजा वर्यानेश ते प्रश्न, तू जो प्रश्न केलेला आहे हा अतिशय उत्तम प्रश्न आहे, श्रेष्ठ प्रश्न आहे. कारण या जगामध्ये जो जो जन्माला आलेला आहे हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. इथं मंडपामध्ये बसलेल्या सगळ्या माणसांच्या समोर, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर फक्त 7च दिवस आहेत. किती दिवस आहे? रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी. 7च वार तुमच्या करता, 7च वार आमच्या करता. 8वा वार कोणा करता आहे का? नाही. या 7 वारापैकी 1 वार आपला मरण्याचा ठरलेला आहे, फिक्स झालेला आहे. वर्याणेशते प्रश्नः कृतो लोकहितन्नृपः. राजा तू जो प्रश्न केलेला आहे इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे. त्याच्याकडे 7च दिवस राहिलेले आहे. मरण सगळ्यांच जवळ आलेलं आहे. आपलं मरण आपल्याला माहिती आहे का? कोणाला 2 दिवस आहे, कोणाला 7 दिवस आहे का? कोणाला माहिती? कोणाचंच मरण या ठिकाणी आपल्याला माहिती नाही. प्रत्येकाला या ठिकाणी 7च दिवस शिल्लक आहे. 7 वारापैकी 1 न 1 दिवस आपला मरण्याचा ठरलेला आहे. म्हणून इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकरता हा प्रश्न आहे. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. राजाने प्रश्न केला तो तुमच्या आमच्या हिताकरता केला, तुमच्या आमच्या या ठिकाणी उद्धाराकरता. शुकदेवजी महाराजांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा या ठिकाणी काढायची म्हणून प्रश्न केला. मरण धर्मा किम कर्तव्य. मरणाच्या दारामध्ये पोहोचलेल्या माणसाने कल्याण करून घेण्याकरता काय करावं? कशाचं स्मरण करावं? कशाचं चिंतन करावं? कशाचं ध्यान करावं? कशाचा जप करावा? काय करावं? मरण धर्मा किम कर्तव्य. उद्धार करून घेण्याकरता, मुक्त होण्याकरता काय करावं? राजा परीक्षिताचा प्रश्न या ठिकाणी शुकदेवजी महाराजांनी ऐकला आणि शुकदेवजी महाराज बोलू लागले, राजन तुला मुक्त व्हायचं म्हणे? हो. शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, राजन मुक्त होऊन काय करायचं? मुक्त होऊन काय करायचं? कारण आपल्या वारकरी संप्रदायामधील साधू संतांनी कधी देवाकडे मुक्ती मागितली नाही.
देवाला मोक्ष कधीच मागितला नाही, उलट देवाला सांगितलं, देवा मोक्ष देवा मला लागत नाही. हो मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस. सांगितलं देवा मला मोक्ष लागत नाही, देवा मला मोक्षाची गरज नाही, मग आम्हाला तर पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्माला यायचं. कशा करता यायचं, कशा करता यायचं? तर साधू संतांचे अभंग, देवा घेईन मी जन्म याचसाठी देवा, पण कशा करता? बुंदी खायला का नाही, लाडू खायला का नाही, देवा पुन्हा पुन्हा जन्माला येईन, पण काय करील? तर तुझी चरण सेवा. पांडुरंगा देवा तुझी चरण सेवा प्राप्त करून घेण्याकरता, तुझी भक्ती प्राप्त करून घेण्याकरता घेईन मी जन्म याचसाठी देवान तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. कशा करता जन्म घेईल? तर देवाची भक्ती करण्याकरता. मग आपल्याला हा मानव देह मिळालाच भक्ती करताय. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख हरि भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नहा कमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. ओ कमल मुख राम भजन को दिया. आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे भजना करता. साधू संतांनी सुद्धा सांगितलं, देवे दिला देह भजना गोमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता, मौज मजा करण्याकरता हा नरदेह मिळालेला नाही. ज्याने हा देह दिला दान, तयाचे करी रे भजन. त्याचं भजन करण्याकरता हा नरदेह दिला. त्या देवाचं भजन राहिलं बाजूला, रात्रंदिवस भोजन एक भजन. रात्रंदिवस आपण खाण्यापिण्याच्या नादी लागून या शरीराला आपण मातीमध्ये घालायला लागलो. आपल्याला नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे भगवंताच्या भक्ती करता. आणि आपण या ठिकाणी तुकोबाराय साधू संतांनी सांगितलं, आपल्याला मोक्ष लागत नाही. देवा आम्हाला मोक्ष लागत नाही, आम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. आम्हाला जेव्हा जेव्हा मोक्ष लागेल आम्ही आमच्या गाठोड्यातला मोक्ष बाहेर काढू. कारण तुकोबारायांच्या गाठोड्यामध्ये मोक्ष बांधलेला आहे, मुक्ती बांधलेली आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळे नवरी, दासी झालेली नवरी झालेली मुक्ती. त्याच्या करता तुकोबारायांना मोक्ष लागत नाही, मुक्ती लागत नाही. म्हणून साधू संतांनी भक्ती मागितली, देवा आम्हाला भक्ती पाहिजे, भक्ती. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, देई सदा गुण गायन आवरी.
गुण गाईन आवडी हेवा व्हावी हिची जोडी देवा आम्हाला भक्ती पाहिजे आम्हाला तुझी भक्ती करायची साधू संतांनी मुक्ती घेतली नाही भक्ती घेतली भक्ती साधू संतांनी ऋषी मुनींनी देवाची या ठिकाणी भक्ती मागितली मुक्तीचं वर्णन शुकदेवांनी 2 प्रकाराने करून सांगितलं द्वितीय स्कंदामध्ये एक असते सद्योमुक्ती आणि एक असते क्रममुक्ती जसं एखाद्या झाडावर आंबा पाडायला लागलेला आहे पिकलेला आहे आणि तो आंबा जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला कसं जावं लागतं पक्ष्यांसारखं आपल्याला असं उडत उडत जाऊन आंब्यावर बसता येतं का नाही ना आपल्याला झाडाच्या खोडाजवळ बुडाजवळ जावं लागतं या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर असं हळूहळू जावं लागतं की नाही पण पक्षाला आंबा खायचा असला तर तो असा खालून फांदीनं जातो का नाही ना माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरीस मध्ये देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा पक्ष्याने एखादा का पंख फडफडले डायरेक्ट आंब्यावर जाऊन बसतो की नाही कावळा असेल पोपट असेल पक्षाला डायरेक्ट उडवून त्या आंब्यावर जाऊन बसता येतं पण आपण किती उडण्याचा प्रयत्न करा येतं का नाही ना आपल्याला हळूहळू जावं लागतं हळूहळू ढाळे ढाळे के तुले एक वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाक तुम्हाला आम्हाला त्या आंब्याकडे जायचं असेल तर हळूहळू वर जावं लागतं स्टेप बाय स्टेप वर चढावं लागतं अजून दुसऱ्या बाजूने जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री पदापर्यंत एखाद्याला पोहोचायचं असेल तर त्याला सुद्धा काही स्टेप बाय स्टेप चालावं लागणार आहे काही दिवस तो ग्रामपंचायतचा सदस्य राहतो पुन्हा 2-5 पंचवार्षिक सोडल्या का काही दिवस सरपंच बनतो पुन्हा त्याची अजून पोस्ट वाढते मग नगराध्यक्ष मग काही दिवस आमदार काही दिवस खासदार आणि मग पुढे 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 जातो काही दिवस मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहतो आणि मग एक दिवस असा येतो का तो मुख्यमंत्रीच्या खुर्चीत जाऊन बसतो का नाही बसतो याला म्हणता स्टेप बाय स्टेप वर जाणं आणि एखादा दुसरा असा असतो का तो कधी ग्रामपंचायतचा सदस्य राहिला नाही तो कधी सरपंच राहिला नाही तो कधी आमदार झाला नाही तो कधी खासदार झाला नाही तो कधीच मंत्रिमंडळात सुद्धा राहिला नाही लोकमतातून निवडून सुद्धा कधी आला नाही पण 3 पक्ष एक झाले आणि 3 पक्ष एक झाले आणि सगळ्यांच्या मताने त्यांनी एक जण खुर्चीवर नेऊन बसवला माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री बसता येतं का नाही बसता येतं ना 2 पद्धती आहे जसा आंबा काढायचा असेल तर खालून स्टेप बाय स्टेप वर जावं लागतं नाहीतर पक्षी उडत उडत आंब्यावर जाऊन बसतात तसं मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा स्टेप बाय स्टेप वर जावं लागतं किंवा 2-4 पक्ष एकत्रित झाले का बहुमत असलं का कोणताही माणूस बसू शकतात त्यांना अधिकार आहे तसं या ठिकाणी स्टेप बाय स्टेप एक या ठिकाणी मोक्ष आहे त्याला मुक्ती म्हणतात आणि एक सद्योमुक्ती आहे जी योग मार्गाच्या द्वारे केल्या जाते योगी लोक या ठिकाणी जंगलामध्ये जातात हिमालयामध्ये जातात गिरीकंदरामध्ये जाऊन बसतात आणि आपला प्राण अवरोधन करून आपल्या ब्रह्मरंध्रामधून प्राण उत्सर्जन करतात याला सद्योमुक्ती म्हणतात स्टेप बाय स्टेप न जाता डायरेक्ट मुक्ती प्राप्त करून घेणं
आणि तुम्ही आम्ही हळू परमार्थ करत 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 वर या ठिकाणी आपण जातो, स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जातो. याला क्रममुक्ती म्हणतात. द्वितीय स्कंदामध्ये क्रममुक्तीचं चिंतन या ठिकाणी. पण राजा परीक्षिताला मुक्ती काही आवडली नाही. राजा परीक्षिताने सांगितलं मला आता मुक्ती ऐकायची नाही, आता मला भक्ती सांगा, भक्ती मला भक्तीचं वर्णन करून सांगा. आणि मग सुखदेवजी महाराज म्हणले, राज भक्ती जर ऐकायची असेल तर ऐक. ज्याला ज्याला या ठिकाणी भक्त व्हायचं असेल तर त्याला काही नियम पालन करावे लागत असतात. जितासनो जिताश्वास जितसंगो जितेंद्रियः स्थूले भगवतो रूपे मनः संधारये धियः. भक्ती करायची असेल तर एवढं सोपं भक्त होणं सुद्धा नाही. आपल्याला जेवढं सोपं भक्त होणं वाटतं, इथं आपल्याला आपण सगळे भक्त समजतो, पण इथं भक्त होणं अवघड आहे. सगळे भक्त होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही कपाळाला गंध लावतो म्हणून आपण भक्त होत नाही. आपण धार्मिक बनतो. धार्मिक आपण कपाळाला गंध लावलो म्हणून भक्त होत नाही, आपण धार्मिक बनतो. आपण कपडे तसे घालतो म्हणून भक्त झालो असं नाही, आपण धार्मिक बनतो. हातामध्ये पताका घेऊन आषाढी कार्तिकी वारी केली, भक्त नाही, आपण धार्मिक झालो. एकादशी केली, व्रत केलं, आपण उपवास केले, गुरुवार केले, व्रत वैकल्य केलं म्हणून आपण भक्त होत नाही, आपण धार्मिक बनतो. धार्मिक करोडो लोक धार्मिक असतात आणि त्या करोडो लोकांमधून धार्मिकामधून एखादा भक्त तयार होत असतो. ज्याला या ठिकाणी भक्त व्हायचं आहे त्याने नियम पालन करायचे. एखादा पहिला नियम आहे आसनाला जिंकावं. एखादा मांडी घातली का 2 तास 3 तास खालची मांडी वर सुद्धा करायची नाही. इकडं अर्धा तास कथेचा झाला का लगेच एक गुडघावर. 1 तास होत येत नाही, लगेच दिला ना एक लांबून. कसा बस 1.5 तास होत नाही, दोन्ही गुडघे वर, झाली ना चूल तयार. आणि कसे बसे 2 तास, लगेच ठेवलं ना वरचं पातेलं खाली चुलीवर आणि सारखे मानेला झटके मारत असतो. बसा महाराज खाली, बसा महाराज खाली, या महाराज खाली, बस झाला. आता आपण 2-3 तास सुद्धा शांत बसू शकत नाही. एका जागेवर सुद्धा आपण बसू शकत नाही. मांडी आपण मोडल्याशिवाय राहू शकत नाही. आपण एका जागेवर बसू शकत नाही तर आपण भक्त होण्याचं स्वप्न पाहायचं नाही. भक्त होण्याची पहिलीच पायरी आसनाला जिंकावं. एखादा 2-2-3-3 तास या ठिकाणी आसन लावावं, पद्मासन घालावं, देवाचं भजन करावं, देवाचं चिंतन करावं, देवाचं नामस्मरण करावं आसनाला जिंकून. आणि सगळ्यात महत्वाचा नियम, आपल्या इंद्रियांवर या ठिकाणी आवर घालावा. आणि या इंद्रियांचा जो राजा आहे ना त्याचं नाव आहे मन. आणि हे इंद्रिय रूपी मन आहे ते भगवंताकडे लागलं पाहिजे, देवाकडे लागलं पाहिजे. हे इंद्रिय मन या ठिकाणी देवाकडे जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत आपण केलेली भक्ती सफळ होणार नाही. म्हणून तर साधू संतांनी देवाला वेळोवेळी प्रार्थना केली, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 देवा
राम नाम साधू संतांनी वेळोवेळी देवाला विनंती केली, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. वेळोवेळी या ठिकाणी साधू संतांनी मनाला उपदेश दिला आणि म्हणून परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे. मन देवाकडे लागणं महत्वाचं आहे. मनाला आवरावं, एकांतवासामध्ये या ठिकाणी राहावं, मुक्तीचं वर्णन या ठिकाणी करून सांगितलं. राजा परीक्षिताने प्रश्न केला, गुरुदेव भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे, आनंद कंद स्वरूप असलेला देव त्याने चित्र विचित्र सृष्टी या ठिकाणी निर्माण केली, कशी केली? हे जग देवाने निर्माण कसं केलं? देव तर आनंद स्वरूप आहे, ही अशी विचित्र दुःखमय सृष्टी, काही आनंदमय सृष्टी? एवढा मोठा प्रपंच पसारा देवाने या ठिकाणी कसा तयार केला? आणि मग त्याची कथा या ठिकाणी सुखदेवजी महाराज सांगू लागले. राजन ऐक, सगळ्यात पहिल्यांदा फक्त जिकडं तिकडं या ठिकाणी पाणीच पाणी होतं, सगळीकडे पाणीच पाणी. भगवान नारायणांचा प्रादुर्भाव झाला. नारायण नारायण म्हणजे नेमकं काय? तर नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे आसन, ज्याचं आसन पाण्यावर आहे त्याला नारायण म्हणतात. नार एव अयनम यस्य इति नारायण, पाण्यावर राहणारा एक त्या ठिकाणी जो देव आहे त्याला नारायण म्हणतात. आणि त्या भगवान नारायणांच्या नाभीमधून एकोहम बहुश्याम अशी इच्छा देवाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि भगवंताच्या नाभीमधून कमळाचं पुष्प बाहेर आलं आणि त्या कमळाच्या फुलावर, कमळाच्या फुलामध्ये ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव झाला. ब्रह्मदेवाने इकडे तिकडे पाहिलं, चारी दिशेला पाहिलं, चारी बाजूने तोंड आले, चारी बाजूने मुख आले, पाहण्याकरता डोळे आले, मागे पाहण्याकरता मागे पाहायची गरजच नाही. चारी बाजूला मुख आले आणि ब्रह्मदेवाने विचार केला, मला निर्माण करणारा कोण? मला जगामध्ये अवताराला घालणारा कोण? कमळाच्या नाळेमध्ये प्रवेश केला ब्रह्मदेवाने. अनंत कल्पापर्यंत फिरले पण काहीच मेळ लागला नाही, काहीच सापडलं नाही. मग कमळाच्या नाळेवर आल्याने ब्रह्मदेवाने तपस्या केली आणि मग भगवान नारायण परमात्मा प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला उपदेश दिला. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुला जन्माला घालणारा मी आहे. ब्रह्मदेवाने विचारलं, कशा करता मला जन्माला घातलं? तर सृष्टी निर्माण करायची, जग निर्माण करायची. देवा मला ज्ञान प्रदान करा. ब्रह्मदेवाने डोळे बंद केले आणि भगवान नारायण परमात्म्यांनी चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. चतुश्लोकी भागवताचं अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परा पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. चतुश्लोकी भागवताचं ज्ञान देवाने ब्रह्मदेवाला दिलं आणि सांगितलं, ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करा. आणि ब्रह्मदेवाने सृष्टी विस्तार करायला प्रारंभ केला.
सगळ्यात पहिल्यांदा सनकादी ऋषींना उत्पन्न केलं आणि सनकादी ऋषींना सांगितलं लवकरात लवकर मोठे व्हा, लवकरात लवकर सृष्टी वाढवा. सनकादिकांनी विचार केला मोठं व्हायचं न सृष्टी वाढवायची, आपल्याला या झंझटमध्ये पडायचं नाही. त्यांनी हिमालयाचा रस्ता धरला, एकांतवासामध्ये गेले आणि तिकडेच भजन करू लागले. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवाला थोडा राग आला. त्या सनकादिकांनी सांगितलं तुम्ही म्हणतात मोठे व्हान सृष्टी वाढवा, आम्ही आता मोठेच होणार नाही. हजारो वर्षाचं वय झालं पण सनकादी ऋषी 5 वर्षाच्या बाळासारखे आजही आहेत. सनक सनंदन सनातन सनत कुमार त्यांचं नाव, त्यांना सनकादी म्हणतात. हिमालयामध्ये निघून गेले. ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. 10 ऋषींना उत्पन्न केलं. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, कृतो, भृगु, दशमस्तत्र, नारद, 10 ऋषींना उत्पन्न केलं. सांगितलं जा सृष्टी वाढवा. आपल्या वाणीपासून सरस्वतीला तयार केलं, उत्पन्न केलं. आपल्या सावलीपासून कर्दम नावाचे ऋषी उत्पन्न केले आणि त्यांना सांगितलं सृष्टी वाढवा, सृष्टी वाढवा. कर्दम ऋषी म्हणले मी अशा तशा कन्येसोबत लग्न करणार नाही. सृष्टी वाढवायची तर चांगली वाढवायची म्हणून बाबा तपस्या करण्याकरता बसले. तिकडे कर्दम ऋषींची तपस्या सुरू झाली. इकडे ब्रह्मदेवाने विचार केला संकल्पित सृष्टी किती दिवस तयार करत राहायची. मैथून सृष्टीचा प्रारंभ करायचा, सृष्टीचा क्रम बदलायचा. अगोदर संकल्प केला सृष्टी उत्पन्न व्हायची, संकल्प केला सृष्टी उत्पन्न व्हायची. पण सृष्टीचा क्रम बदलवला ब्रह्मदेवाने. सृष्टीपासून आपोआप दुसरी सृष्टी उत्पन्न व्हावी, त्याला मैथुन सृष्टी म्हणतात. म्हणून ब्रह्मदेवाने डाव्या अंगापासून एक स्त्री उत्पन्न केली, उजव्या अंगापासून एक पुरुष उत्पन्न केला. त्या पुरुषाचं नाव आहे मनु महाराज आणि स्त्रीचं नाव आहे शतरूपा. हो स्वयंभुव मनु अरुषतरूपा जिनते भई नर सृष्टी अनुपा. मनु आणि शतरूपाचा विवाह ब्रह्मदेवाने लावून दिला. जा तुम्ही पती पत्नी, तुम्ही सृष्टी वाढवा. आणि सांगितलं कुठे जाऊ, राहण्याकरता जागा का कुठे. ब्रह्मदेवाने सांगितलं जा तुमच्या करता पृथ्वी तयार केलेली आहे. आणि मनु आणि शतरूपाचं आगमन पृथ्वीवर झालं. जगातलं पहिलं जोडपं आहे मनु आणि शतरूपा. त्यांच्यापासून या ठिकाणी सृष्टी सगळी वाढली. मनु पासून जे जे झाले त्यांना मानव म्हटलं जातं. तुम्ही आम्ही सगळे मानव आहोत, म्हणजेच मनु आणि शतरूपा यांची संतान आपण आहोत. मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. 3 कन्या झाल्या. मोठ्या कन्याचा विवाह रुची प्रजापती सोबत लावून देण्यात आला आकुतीचा. आणि आता दुसऱ्या कन्याचा विचार मनामध्ये आला विवाह करण्याचा. पण इकडे जे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून तयार झालेले कर्दम नावाचे ऋषी, त्यांनी अशी दिव्य तपस्या करायला सुरुवात केली, अशी दिव्य तपस्या सुरू केली. भगवान नारायण परमात्म्याला दर्शन देण्याकरता यावं लागलं. कशा करता तपस्या केली बाबाने? चांगली बायको मिळावी म्हणून. जगातला एकच बाबा आहे चांगली बायको मिळावी म्हणून तपस्या करणार. 40,000 वर्षापर्यंत तपस्या केली. भगवान नारायण परमात्मा प्रसन्न झाले. काय इच्छा आहे देवा? अगोदर लग्न करण्याची इच्छा होती, पण आता मनात इच्छाच राहिली नाही लग्न करण्याची. देवाने सांगितलं मी मुलगी पाहून आलेलो आहे, आता लग्न करावाच लागेल. देवा तुमची इच्छा असेल तर लग्न करेल. कोणासोबत करायचं? भगवंतांनी सांगितलं आजपासून 3ऱ्या दिवशी मनु आणि शतरूपा त्यांची मधली मुलगी देवहूतीला घेऊन तुमच्याकडे येतील
आणि त्या देवहूतीचं पाणी ग्रहण करा. देवाला विनंती केली, देवा तुमच्या आज्ञेने मी विवाह करेल, पण माझी एक इच्छा आहे. सांगा ना कर्दमजी, माझ्या घरामध्ये तुम्ही मुलगा बनून यावं अशी माझी इच्छा आहे. देवाने आशीर्वाद दिला, मी तुमच्या घरामध्ये मुलगा बनून येईल. इच्छा होती आणि देवाकडून वरदान मागून घेतलं. आणि 3 दिवसानंतर सोन्याच्या रथामध्ये बसून देवहूती आली. मनू आणि शत्रुपा बसून घेऊन आले आपल्या कन्येला. आणि या कर्दम ऋषींसोबत देवहूती मैयाचा विवाह लावून दिला. कथा अतिशय मोठी आहे, सुंदर आहे, पण आपल्याला वेळाचं भान ठेवून पुढे जायचं आहे. कर्दम ऋषींचा आणि देवहूती मैयाचा विवाह झाला. देवहूती मैया जेव्हा आली, छोटीशी झोपडी आहे, त्या झोपडीच्या मध्ये जेव्हा या देवहूतीने पाऊल ठेवलं, इकडे तिकडे बिळच बिळ दिसायला लागले. त्या बिळामध्ये साप राहतात, त्याच बिळामध्ये मुंगूस राहतो, त्याच बिळामध्ये उंदीर मामा राहतात, त्याच बिळामध्ये अनेक प्राणी. पाहिलं ना या देवहूतीने तर आश्चर्यचकित झाली. आणि एवढा अभिमान वाटला, आपल्या पतीचं सामर्थ्य एवढंय, आपल्या पतीच्या तपस्याचं सामर्थ्य एवढंय की पशु पक्षी सुद्धा वैरभाव विसरून गेलेले. वर पाहिलं कुटियाच्या, तिथं 2-4 घरटे, त्याच्यामध्ये कावळा राहतो, त्याच्यामध्ये चिमणी राहते, गरुड सुद्धा त्याच्यामध्येच राहतो. सगळे विरोधी एकामेकाचे गुन्ह्या गोविंदाने एका घरट्यामध्ये राहतात. आणि जेव्हा खिडकी उघडली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं, उंच वरून या ठिकाणी कोसळणारा धबधबा, पक्ष्यांची चिवचिवाट, हिरवं हिरवं या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण. आणि त्या उंच धबधब्यावर पाणी पिण्याकरता हरणी पाणी प्यायला आले. तिथं तो वाघ पाणी प्यायला लागला, बाजूला गाय पाणी प्यायला लागली, बाजूला ससा पाणी प्यायला लागला, तिथं लांडगा पाणी प्यायला लागला. या कर्दम ऋषींच्या तपस्याचा एवढा मोठा प्रभाव होता, एवढा मोठा प्रभाव होता का आजूबाजूचे पशु पक्षी सुद्धा वैरभाव विसरून गुन्ह्या गोविंदानं एका घरासारखे गुन्ह्या गोविंदाने नांदत होते. कर्दम ऋषींचा अधिकार कळाला देवहूतीला. लग्न तर झालं आणि जे बाबाने डोळे बंद केले तर 40 वर्षापर्यंत समाधी लागली. किती? 40 वर्ष. आणि मग 40 वर्षानंतर डोळे उघडून पाहिले तर तोपर्यंत देवहूतीचे केस पांढरे झाले होते, म्हातारी दिसायला लागली होती. 40 वर्षाने बाबाची समाधी खोलली. विचारलं तू कोण? विसरले स्वामी, 40 वर्षापूर्वी मी तुमच्या सोबत विवाह केला, देवहूती माझं नाव. आणि मग आठवण आले का आपण 40 वर्षापूर्वी लग्न केलेले, ही आपली धर्मपत्नी. विचारलं काय इच्छा आहे? कुस पवित्र व्हावी एवढी इच्छा आहे. आणि मग कर्दम आणि देवहूती मैयाने जवळ बिंदू सरोवर नावाचं सरोवर आहे, जे भगवंताच्या डोळ्यामधून आलेला अश्रू. आजही त्या ठिकाणी आईच्या नावाने पिंडदान केलं जातं. गुजरात मध्ये सिद्धपूर नावाचं क्षेत्र, बिंदू सरोवर, त्या सरोवरामध्ये या कर्दम आणि देवहूतीने स्नान केलं. आणि आपल्या तपाच्या सामर्थ्याने त्यांचं वृद्धापकाळ नाहीसा झाला आणि त्यांच्यामध्ये नवचैतन्य या ठिकाणी आलं. आणि एक योग मायाने एक दिव्य विमान तयार केलं आणि त्या विमानामध्ये बसले. आणि निघालं ना विमान विहार करू लागलं. देवाला सांगितलं होतं, देवा माझ्या घरामध्ये पुत्र बनून यावं लागेल, पण पहिल्यांदा यांच्या घरी मुलगा नाही, पहिली झाली मुलगी, दुसरी सुद्धा झाली मुलगी, तिसरी सुद्धा झाली कन्या, चौथी झाली कन्या, पाचवी झाली कन्या, सहावी सुद्धा कन्या, सातवी सुद्धा कन्या, आठवी सुद्धा कन्या, 9वी सुद्धा कन्या, मुली. कर्दम ऋषींनी देवाला विनंती केली, देवा आता किती वेळ लावणार आहे देवा? मेरा छोटा सा संसार
हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार, मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार,
संसार, हरि आ जावो एक बार. देवाला आर्त हाक मारले, प्रार्थना केली. देवाने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि देवहूतीच्या गर्भामध्ये भगवंताचं आगमन. काही दिशांना आनंद झाला आणि देवहूती मैयाच्या उदरी कर्दम ऋषींच्या घरी साक्षात भगवंताचा अवतार झालेला आहे. तो म्हणजे कपिल अवतार. बोलिये कपिल भगवान की जय हो. कपिल भगवंताचा प्रादुर्भाव सांख्य शास्त्र जिन प्रगट बखाना. सांख्य शास्त्राचा उपदेश ज्यांनी आपल्या आईला दिला, असं या ठिकाणी कपिल भगवंताचा प्रादुर्भाव झाला. कथा भरपूर मोठी आहे. कपिल भगवंतांनी आपल्या आईला म्हणजेच देवहूती मैयाला मोठा ज्ञानाचा उपदेश दिलेला आहे. तृतीय स्कंधामध्ये त्याला कपिल देवहूती संवाद म्हणतात. पण आपल्याला त्या कथेकडे जायचं नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे मनू आणि शतरूपा यांना या ठिकाणी 2 मुलं झालेले होते, प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रताची कथा 5म स्कंधामध्ये आहे. पण उत्तानपाद राजा जो 2 नंबरचा आहे, 2 नंबरचा मुलगा आहे, त्याची कथा 4th स्कंदामध्ये सांगण्यात आली. जाये उत्तानपादस्य सुनीति सुरुचिस्तयः सुरुचे प्रेयसे पत्युर्नेतराय सुतो ध्रुवः. उत्तानपाद नावाचा राजा आणि उत्तानपाद नावाचा राजाचा विवाह सुनीती सोबत संपन्न झाला. अतिशय धार्मिक, नीतीनं चालणारी, धर्माला धरून चालणारी, अशी नीतीला धरून चालणारी या ठिकाणी ही सुनीती आहे. आणि तिला एक बाळ झालेला आहे, त्याचं नाव आहे ध्रुव बाळ. आणि दुसरी जी या ठिकाणी शेजारच्या राज्यावर आक्रमण केलं उत्तानपादाने आणि तिथून एक राजकन्यासोबत विवाह करून तिला आणलेला आहे. तिचं नाव आहे सुरुची. जी रुचीनुसार चालते, आवडीनुसार चालते, मर्जीनुसार चालते. उत्तानपाद म्हणजे नेमकं काय, तर आपणच उत्तानपाद आहे. उत्तान म्हणजे वर, पाद म्हणजे पाय. ज्याचे वर पाय आहे आणि खाली डोकं आहे त्याला उत्तानपाद म्हणतात. आपण जेव्हा मातृगर्भामध्ये येतो, आईच्या गर्भामध्ये येतो, तेव्हा आपलं सुद्धा डोकं वर आणि पाय वर आणि डोकं खाली असतं, म्हणून आपण उत्तानपाद आहोत. आणि सगळ्यांनाच इथं जन्माला आलेल्या सगळ्यांनाच 2 बायका आहेत. एक आहे सुनीती आणि एक आहे सुरुची. एक रुचीनुसार चालते, एक आवडीनुसार चालते. आपली जी बुद्धी आहे ना, बुद्धी, याच 2 क्वालिटीच्या आहे. एक आहे सुबुद्धी आणि एक आहे कुबुद्धी. जेव्हा संध्याकाळी 6 वाजले, एक जी सुबुद्धी म्हणली आज कथेचा 3रा दिवस आहे, चल आपण कथा ऐकायला आज जाऊ. निघाले ना दरवाजा बंद करून, कुलूप लावून. पण तेवढ्यामध्ये सुरुचीनं आडवा पाय घातला. तिनं सांगितलं आज 3राच तर दिवस आहे, अजून कथेचे 4 दिवस पुढे ना, जाऊ ना उद्या, जाऊ ना परवा, आज कशाला जायचं. चांगला निर्णय देते ती सुनीती, धर्माच्या मार्गाने चालते ती सुनीती, योग्य निर्णय देते ती सुनीती, आणि आडवा पाय घालण्याचं काम करते ती सुरुची. ती म्हणली कथेला 3 तास जाऊन टाइमपास करण्यापेक्षा इकडं आपण एक पिक्चर पाहणं होईल. कशाला जायचं कथेला, जाऊ ना उद्या परवा. आडवा पाय घातला. एक आहे सुबुद्धी आणि एक आहे कुबुद्धी. सुबुद्धी आहे ती सुनीती आहे, कुबुद्धी आहे ती सुरुची.
राजा सुरुचीमध्ये आसक्त झालेला आहे. छोट्याशा बाळाला या ठिकाणी ध्रुवाला घरामध्ये पाहिलं, सुनीतीला घरामध्ये पाहिलं. सुरुचीनं सांगितलं दोघी आम्ही घरात राहणार नाही, एका घरात आम्ही राहणार नाही, एक तर ही राहील नाही तर मी राहील. आणि राजा या ठिकाणी सुरुचीवर आसक्त झालेला होता, म्हणून ध्रुव बाळा सहित सुनीतीचा त्याग केला आणि जवळ छोटीशी झोपडी बांधली जंगलाच्या कडेला, डोंगराच्या कड्याला, आणि तिथं सुनीती आपल्या बाळाला घेऊन राहते. काही दिवसानंतर या उत्तानपाद राजाला सुद्धा सुरुची पासूनही एक मुलगा झाला. त्याचं नाव या ठिकाणी उत्तम आहे. हा छोटासा बाळ ध्रुव हळूहळू या ठिकाणी मोठा झाला. जेव्हा 5 वर्षाचं वय बाळाचं झालं, आईला विचारू लागला, बाळ आई मला माझ्या बाबाकडे जायचं, कोण आहे माझे बाबा. आजपर्यंत टाळाटाळी केलेली होती, पण आज आईला टाळाटाळी करता आलीच नाही. सांगितलं बाळा समोरचा जो राजमहाल आहे ना, तिथं जो राजा आहे ना सिंहासनावर बसलेले तुझे बाबा आहे. आणि छोटासा बाळ या ठिकाणी ध्रुव बाबाच्या मांडीवर बसण्याचा आग्रह या बाळाने घेतला आणि राजाच्या मांडीवर बसण्याकरता निघाला, बापाच्या मांडीवर बसण्याकरता निघाला. पण जेव्हा बापाच्या जवळ वर पोहोचला, एक एक पायरी वर चढत, बाबांना राजानं पाहिलं आपला मोठा मुलगा आला, हात पुढे केले मुलाला घेण्याकरता. पण तेवढ्यामध्ये लाणी आली ना, लानीना तिकडून डोळे वटारल्या बरोबर पुढे केलेले हात राजानं माग घेतले, ध्रुवाला उचललं सुद्धा नाही. किती पावर असती बरं डोळ्यात. एकदा डोळे वटरले ना तर 100 माणसात माणूस बसलेला असू द्या, डोळे वटरल्या बरोबर 100 माणसातून उठतो. हा 100 माणसं. हा ध्रुव बाळ कसा तरी बापाच्या मांडीवर जाऊन बसला, दुसऱ्या मांडीवर उत्तम बसलेला होता. सुरुचीला हे आवडलं नाही, धावत पळत गेली, या ध्रुवाचा हात धरला आणि खाली ओढलं, फेकलं खाली, धक्का मारला आणि सांगितलं ध्रुवा जा जंगलात, त्या देवाला प्रसन्न करून घे आणि त्या देवाला सांग माझ्या पोटातून जन्माला घालायचं. तू जर माझ्या पोटी जन्म घेतला तर तुला बापाच्या मांडीवर बसता येईल. माझ्या सवतीच्या पोटी जन्म घेतला, तुला बापाच्या मांडीवर बसता येणार नाही. आणि हा छोटासा बाळ ध्रुव रडत रडत आईकडे गेला आणि आईला सांगितलं, सुनीतीला सांगितलं, आपल्या आईला सांगितलं आणि सुनीतीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू प्रवाहित झाले. सत्य सुरुचा बेहता भवाग्ने यद्दुर्भगाया उदरे गृहीत. बाळा तू माझ्या सारख्या अभाग्यशाली स्त्रीच्या पोटी जन्माला आला. आजपर्यंत तुझ्या बापाचं नाव सुद्धा मी सांगितलं नव्हतं, पण धन्य दिला आणि आहे. बरं झालं सुरुचीनं तुला या ठिकाणी सांगितलं, जंगलामध्ये जाऊन तपस्या करून त्या देवाला प्रसन्न करून घे. बाळा खरंच त्या जंगलामध्ये आणि जंगलामध्ये जाऊन त्या देवाला प्रसन्न करून घे. तो जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे. आणि ध्रुव बाळाने या ठिकाणी आईचं म्हणणं ऐकलं, आईला वंदन केलं आणि छोटासा बाळ ध्रुव जंगलाच्या दिशेने निघालेला आहे. जेव्हा छोटासा बाळ ध्रुव हात जोडून जंगलाच्या दिशेने निघाला, देवाचं नाव कसं घ्यायचं माहित नाही, देवाची तपस्या कशी करायची माहित नाही, तपस्या करण्याचे नियम काय काहीच माहित नाही. 5 वर्षाचा छोटासा असलेला बाळ ध्रुव निघालेला आहे जंगलाच्या दिशेने. आणि जेव्हा हा छोटासा बाळ या ठिकाणी जंगलाच्या दिशेने निघाला, जेव्हा आपण दृढ निश्चयाने भगवंताच्या मार्गाला लागत असतो, तेव्हा देव एखादा श्री गुरु पाठवून देत असतो. ध्रुव जंगलाच्या दिशेने निघाला आणि तेवढ्यामध्ये ध्रुवाच्या कानावर आवाज आला, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण
राधे. श्री राधेश्याम. ध्रुवाने सांगितलं माझं नाव ध्रुव. कुठे चाललास? ध्रुवाने सांगितलं मी चाललो जंगलामध्ये. तपस्या करायची न देव प्राप्त करून घ्यायचा. नारदांनी सांगितलं तुला कोणी सांगितलं इकडे जंगलात देव राहतो म्हणून? इकडे जंगलात देव नाही राहत, इकडं बिबट्या राहतो. बिबट्या इकडं वाघ राहतो, इकडं बिबट्या राहतो, इकडं सिंह राहतो, इकडं कोल्हे कुत्रे राहतात. तुला खाऊन घेईल. तुझं खेळण्याचं वय. जा घरी, जा घरी. ध्रुवाने विचारलं तुमचं नाव काय? नारदांनी सांगितलं माझं नाव नारद. ध्रुव म्हणले तुम्ही नारद असूच शकत नाही, कारण माझ्या आईने मला नारदाच्या हजारो कथा सांगितल्या. कथेच्या शेवटी माझी आई सांगायची ज्याला नारदाची भेट होते त्याला देव भेटतो म्हणजे भेटतोच. गॅरंटी 101%. असा जगात एकही नाही, राक्षस असू का देव, ज्याला नारद भेटले पण देव भेटला नाही. तो रावण असू का कंस कोणी असो, ज्याला नारद भेटले त्याला देव 1001% भेटणार. आणि मला तुम्ही भेटले, मला तुम्ही घरी पाठवत आहात, या अर्थी तुम्ही नारद असू शकत नाही. नारद असू शकत नाही. ध्रुवाने जेव्हा या ठिकाणी नारदाला समजावून सांगितलं, नारदांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये या ठिकाणी ध्रुवबाळ उत्तीर्ण झाले. ध्रुवबाळाचा दृढ निश्चय पाहिला आणि नारदांनी सांगितलं ध्रुवा माझ्या परीक्षेमध्ये तू पास झाला, उत्तीर्ण झाला. आता मी तुला अनुग्रह देतो. ध्रुवाच्या मस्तकावर हात ठेवला नारदांनी आणि ध्रुव बाळाच्या कानामध्ये एक 12 मंत्र या ठिकाणी कानामध्ये सांगितला. अनुग्रह दिला. सांगितलं का पण? अनुग्रह दिला. आणि ध्रुव बाळाने या ठिकाणी नारदांना प्रणिपात केला. सांगितलं नारदांनी जा ध्रुवा, इथून जवळ मधुवन नावाचं क्षेत्र आहे आणि त्या मधुवनामध्ये जाऊन दिव्य तपस्या कर. या 12 मंत्राचा जप कर. छोटासा बाळ ध्रुव नारदांना प्रणिपात करून निघालेला आहे. कलकरनादने गंग यमुना मैयाच्या तटावर छोटासा बाळ ध्रुव गेला आणि ध्रुव बाळ या ठिकाणी दिव्य तपस्या ध्रुव बाळाची सुरू झालेली आहे. ध्रुव बाळाची दिव्य तपस्या सुरू झाली. नामस्मरण सुरू झालं. ध्रुव बाळाचं वय फक्त 5-5.5 वर्षाचं आहे. ध्रुवाची दिव्य तपस्या सुरू झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वासुदेवाय प्रभो नंदनाय. वासुदेवाय प्रभो कृष्णचंद्राय. वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. टाळी वाजवा सगळ्यांनी. ध्रुवबाळाची तपस्या सुरू झालेली. ध्रुवासोबत भजन करा. टाळी वाजवा. श्री राधे.
भगवते वासुदेवाय ओम नमो 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 भगवते जय 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 श्री राधे ध्रुव बाळाची दिव्य तपस्या सुरू झाली. अशी कठीण दिव्य तपस्या सुरू झाली. 3 दिवसानंतर उठायचे, कंदमुळ फळ खायचे. पुन्हा तपस्या. पहिला महिना समाप्त झाला आणि दुसरा महिना सुरू झाला. 6 दिवसानंतर ध्रुव बाळ उठायचे, कंदमुळ फळ खाणं बंद केलं. आता वाळलेल्या झाडाचे पानं खायला सुरुवात केली. 6 दिवसानंतर उठणं चालू आहे. आता दुसरा महिना समाप्त झाला, तिसरा महिना सुरू झाला. 9 दिवसानंतर ध्रुव बाळ उठायचे आणि अशी दिव्य या ठिकाणी कठीण तपस्या सुरू झालेली. वाळलेले पानं खाणं सुद्धा बंद, फक्त पाणी प्यायचं. तिसरा महिना समाप्त झाला, 4था महिना सुरू झाला. ध्रुव बाळानं पाणी पिणं सुद्धा बंद केलं, फक्त श्वासोश्वास घ्यायचे. पण जेव्हा 5वा महिना सुरू झाला, श्वासोश्वास घेणं सुद्धा बंद. ध्रुव उभे राहिले आणि एका पायावर ध्रुव बाळाची तपस्या सुरू झाली. क्या बात है. अशी दिव्य तपस्या सुरू झाली, अशी दिव्य तपस्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशी दिव्य तपस्या सुरू झाली आणि ध्रुव बाळाने श्वासोश्वास घेणं सुद्धा बंद केलं. सगळ्या जगातला श्वासोश्वास संपावर गेला ना, असा श्वासोश्वास संपावर गेला. सगळीकडे श्वासोश्वास बंद. देवी देवता सुद्धा गुदमरू लागले, माणसं सुद्धा मरायला लागले. सगळ्यांचा या ठिकाणी श्वास गुदमरू लागले. सगळे देवी देवता गेले भगवंताकडे. भगवंता त्राहि माम. देवी देवता देवाकडे गेले आणि भगवंतांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका. कुठलं मोठं संकट आलं नाही. मधुवनामध्ये माझा बाळ, माझा भक्त ध्रुव तपस्या करतोय. मी जातो ध्रुव बाळाला दर्शन देण्याकरता. आणि म्हणून वैकुंठात चतुर्भुज रूप धारण केलेले भगवान परमात्मा, भगवान विष्णू भगवान निघालेले आहे. हातामध्ये गदा, सुदर्शन चक्र, पद्म घेतलेले. देवाचं आगमन या ठिकाणी सुरू झालं. ध्रुवाची तपस्या. भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय वासुदेवाय प्रभो नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय वासुदेवाय प्रभो कृष्णचंद्राय. वासुदेवाय प्रभु कृष्णचंद्राय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. देवाचं नामस्मरण. अशी दिव्य तपस्या सुरू झाली. वैकुंठावरून देव या ठिकाणी आले ध्रुव बाळाच्या जवळ. ध्रुवाने डोळे बंद केलेले आणि ध्रुवाने या ठिकाणी डोळे बंद केल्यानंतर देवाचं आतमध्ये असं देवाचं सुंदर झाकी तयार झालेली होती. भगवंतांनी ध्रुव बाळ डोळे उघडेना म्हणून आतमध्ये असलेलं आपलं सुंदर रूप अदृश्य केलं. रूप अदृश्य झाल्याबरोबर ध्रुव बाळाचे डोळे उघडले आणि ध्रुव बाळाचे डोळे उघडल्याबरोबर ध्रुवाने पाहिलं देवाकडे तिरप्या नजरेनं. क्या बात आहे. टाळ्या वाजवा जरा. देवाने सांगितलं, ध्रुवा मी आलेलोय, उभा राहा. आणि ध्रुव बाळाला या ठिकाणी उभं केलं. छोटासा बाळ ध्रुव देवाकडे पाहतो, देव सुद्धा ध्रुवाकडे पाहतात. ध्रुवाला बोलावं तर वाटतं, पण मम्मीला विचारलंच नाही देव भेटल्यावर काय बोलायचं. आईला विचारलंच नाही ना काय बोलायचं देवाला. ध्रुवाला बोलावंसं वाटतं,
पण ध्रुवाला माहिती, ध्रुव म्हणतो माझ्याकडे ज्ञान नाही, मला कसं बोलावं हे काहीच माहित नाही, मी शिकलेलो नाही, मी शाळेत गेलो नाही, मला अक्षर ज्ञान नाही. देव सुद्धा ध्रुवाकडे पाहू लागले. देवाचा स्वभाव आपल्याला माहिती. मुक करोति वाचाल पंघुमलंघयते गिर्यों यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं. देवाचा स्वभाव हे मुकं वाचालम करोती. मुक्याला वाणी देण्याचं काम देवाचे. लंगड्याला पर्वतावर नेऊन पर्वताच्या पलीकडे नेऊन ठेवण्याचं काम देव करतात. आंधळ्याला या ठिकाणी नजर देण्याचं काम देव करतो. भगवंतांनी विचार केला ध्रुवाला बोलावं वाटतं पण ज्ञान नाही. भगवंतांनी आपल्या शंखाचा स्पर्श या ठिकाणी ध्रुवाला केला आणि चारही वेदाचं ज्ञान ध्रुव बाळाला भगवंताच्या कृपा दृष्टीने प्राप्त झाले. देव एवढे कृपाळे, एवढे दयाळे. चारही वेदाचं ज्ञान ध्रुवाला दिलं. ध्रुवाने हात जोडले, हात, आणि देवाची सुंदर स्तुती करू लागला. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगाद्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हात जोडून या ठिकाणी ध्रुव बाळाने सुंदर स्तुती केली आणि ध्रुवाला विचारलं देवाने, ध्रुवा कशा करता तपस्या केली? ध्रुव म्हणला माझ्या लक्षात राहिलं नाही, माझ्या लक्षातच राहिलं नाही कशा करता तपस्या केली. देव म्हणले बाळा तू विसरला असतील पण मी विसरलो नाही. बापाची मांडी तुला या मिळावी म्हणून तू तपस्या केली. पण बापाची मांडी आज आहे उद्या राहणार नाही. मी तुला अशा जागेवर बसवतो, अशा स्थानावर बसवतो, अशा पदावरून बसवतो, अशा पदावर तुला आरूढ करतो का जिथून तुला कधीच कोणीच उठ म्हणणार नाही. सांगितलं ध्रुवा तुझ्या करता स्वतंत्र लोक, ध्रुव लोक, स्वतंत्र पद, ध्रुव पद या ठिकाणी तुला मी प्राप्त करून देतो. त्याला आजपासून तुझ्या नावाने ध्रुव लोक म्हणून ओळखल्या जाईल. अढळपदे बाळ बैसवेला ध्रुव. भगवान परमात्म्यांनी कृपा केली आणि ध्रुव बाळाला आढळ पदाची या ठिकाणी प्राप्ती करून दिली. साक्षात भगवंताचं या ठिकाणी आगमन झाल्यासारखं वाटतं. एकदा देवा करता टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर या ठिकाणी या कन्याने भगवंताचं रूप घेतलं. छोटासा बाळ ध्रुव, क्या बात आहे. थंडी असून सुद्धा हा नारदजी या इकडं, नारदांचं इकडे ध्रुव बाळा इकडे या सर. ती घाण करता सुद्धा टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर पात्र नारदजी असेल, ध्रुव बाळ असेल, भगवान विष्णू असेल, सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. वेळ या ठिकाणी पुढे गेलेला आहे. संक्षिप्तमध्ये कथा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. चला उद्याची महत्त्वाची सूचना आहे. उद्या कथेचा चतुर्थ दिवस आहे, चौथा दिवस आहे. उद्या आपल्याला भव्यदिव्य अशी कृष्ण कन्हैयाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे.